परंतु त्या मॅचमध्ये आपण एक मोठा संघ या स्पर्धेमधून बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला धीरज भोईर यांचा संघ, ज्यांची ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मागवत तयार आहे, फलंदाज तयार आहे, सज्ज आहेत आमचे पंच, सज्ज आहेत आमचे समालोचन कक्ष आणि सज्ज आहेत आमची लाईव्ह टेक्निकल टीम अलॉंग विथ डिजिटल स्कोरर. पहिला बॉल राजेश म्हात्रे. मागच्या मॅचमध्ये पहिल्या बॉलवर आक्रमण केलं होतं, परंतु आता गोलंदाजाचा स्टान्स, त्याचे प्लस पॉईंट, मायनस पॉईंट, स्ट्रेंथ, विकनेस, एकाच गावातील खेळाडू आहेत, एकाच गावातील वेगवेगळ्या कुटुंबामधील वेगवेगळे सदस्य आज एकत्र खेळ करतायत आणि त्यामुळे एकमेकांचे प्लस आणि मायनस पॉईंट्स त्यांना ठाऊक आहेत. त्यामुळे मॅचमध्ये कुरघोडा करण्याचा प्रयत्न होईल. एकंदरीतच मागच्या मॅचमध्ये झालेल्या चुका आता मात्र विकी भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम या मॅचमध्ये करणार नाहीये, कारण दोन्ही टीम्सना खऱ्या अर्थानं विजेता बनायचं आहे. कोणाच्या घरी, कुणाच्या कोणत्या कुटुंबाच्या घरी ही चमचमती आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी जाईल याची चर्चा रंगत असताना आपण मैदानामध्ये हा व्हाईट बॉल फेकला गेलाय. व्हाईट बॉल धावसंख्या इकडे पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 2. निश्चितप्रमाणे आपण पाहतोय विकी भोईर यांनी चॅलेंज देखील दिलाय आणि पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न हाही निर्धाव आला. नितीश सर टॉसच्या वेळेला विकी भोईरने मात्र प्रत्युत्तर दिलं म्हात्रे टीमला की आमचा कुटुंब एकच आहे, आमच्या पहिल्या टीमला तुम्ही सेमीफायनलमध्ये पराभूत केला आणि त्याचा बदला मी निश्चितप्रमाणे घेऊ. शांतीत क्रांती कधी ऐकले तुम्ही? तोच कदाचित मगाशी पवित्र आम्ही पाहिला सिद्धेशचा. शांतीत गेले ते आणि त्यानं पहिली क्रांती चारी मुंड्या चित केला, हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी सिच्युएशन होती. धीरज भोईर शांत पाहत राहिले मागून, कारण त्याचं असंच होतं की त्यानं गोलंदाजी चांगली केली, परंतु शेवटी मात्र मार पडला आणि तिथे सामन्याचं चित्र पलटलं. पुढे गेले, सरसावून पुढे जाऊन काहीही होणार नाहीये. हँड हेड आयचं कॉर्डिनेशन क्रीडांगणामध्ये हवंय. चेंडू कुठे टर्न होतोय, चेंडू कुठे किती फ्लाईट घेणार आहे, चेंडू कोणत्या बाजूला किती वळण घेणार आहे हे कळण्याची क्षमता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते होत नाहीये, म्हणून डॉट बॉल गेलेत. बॉल मागे गेलाय, मिळेल ती फक्त कदाचित एकच धाव की एकही नाही, एकही नाही. वर शेंड्याला लागला होता झाडाला. पंच काय अपडेट? रन नाहीये, डॉट बॉल. धावून धावा काढाव्या लागतील. नॉन स्ट्रायकर यांचे फलंदाज त्यानं अर्ली कॉल केला नाहीये. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 4 चेंडूंचा खेळ आता 5 चेंडूंचा खेळ झाला, धावा 2. इथे कनेक्ट झाला बॉल बऱ्याच प्रतीक्षेनंतर. मात्र अगदी पाहिले तर घेण्यास रिजेक्ट केलं. धाव घेण्यास का रिजेक्ट केलं रोहित? त्याचंही कारण असं आहे की कदाचित स्ट्राईक स्वतःकडे मेंटेन करणं फार गरजेचं होतं. एक नव्हे तर दोन्ही मिळाले असते, परंतु कॉलिंग झाल्याने बाहेरून मात्र आरडाओरड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडूमध्ये मॅचमध्ये पहिल्याच षटकामध्ये इम्पॅक्ट प्रभाव टाकलाय गोलंदाज. आपण त्याचं करूया कौतुक. षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळाले राकेश भोईर. धावा आल्या त्या फक्त 2. सुरुवात किती महत्वाची होती रोहित या निर्णायक मॅच मध्ये, कारण सामना फायनलचा आहे, मेगा फायनलचा आहे. जो जिंकणार तो ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुरुवात तर चांगलीच जावी आहे. जरी तुमचे मेन बॅटर्स आहेत ना तर मैदानाच्या आतमध्ये येत नसले तरी 10 ते 12 धावा जमवणं पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मेगा फायनलच्या मॅचमध्ये तुम्ही ज्यावेळेस खेळताय तुम्हाला या धावा उभारणं भरपूर महत्त्वाचं आहे. 10 ते 12 धावा तर गोलंदाजीसाठी प्रतीक आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड ओव्हरमध्ये पहिलाच बॉल उन्मेष म्हात्रेला या ठिकाणी बीट केल्या गेलं. शेवटच्या बॉलवरती रन घेतली नाही उन्मेषने आणि त्याने आपल्याकडे मात्र जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती का इथून रन्स माझ्या बॅटमधनं मला हवेत, म्हणूनच स्ट्राईकवरती सध्या तो आपल्याला पाहायला मिळतोय. तो प्रतीक भोईर आई खेळाडू जो आहे ना तो भरपूर वर्ष या गावासाठी खेळलाय, अनुभवही चांगला. आणखीन एक बॉल जो आहे तो बीट केलाय. लगातारचे 2 बॉल डॉट केलेले आहेत. शेवटच्या बॉलवरती याच खेळाडूने रन घेतली नव्हती, कारण की त्याला माहिती होतं की बॅटर जो आहे, जो स्ट्राईकवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळाला राजेश म्हात्रे, भरपूर बॉल मिस होतो. क्रिकेटमध्ये सातत्याने आपण असं म्हणत असतो की कधी कोणाला कमी समजू नये. वेल येताच प्यादा सुद्धा वजिरावर भारी पडत असतो. अराउंड द विकेट लाईन मागे खेचण्याचा प्रयत्न. पॅडीचा तितका कदाचित सराव नसावा, परंतु अर्थातच क्रिकेटचं डेडिकेशन पॅडीकडे आम्ही पाहिलंय आणि आज या टीममध्ये त्याचंही इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित त्यानं हे षटक जर का चांगलं फेकलं तर भोईर कुटुंब कमबॅक करेल निश्चितप्रमाणे. मग त्यानंतर विकीचंही षटक एक शिल्लक तर सिद्धेश म्हात्रे तोही तंबूमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतो.
यावेळेस पुढे सरसावत पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अपील पंचांकडे केली आहे, परंतु एका रनसाठी हा बॉल डिक्लेअर रिझनमध्ये चालला. टीमची धावसंख्या धापलकावरती टोटल लागल्यात धावा 4. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 4 धावा सध्या धापलकावरती लागल्यात. प्रयत्न होतो परंतु त्या प्रयत्नांना आतापर्यंत यश मिळालं नाहीये. इथून सुद्धा 3 चेंडू डॉट गेले होते आणि तिथून सुद्धा आता 3 चेंडू ऑलमोस्ट डॉट गेलेत. तिसऱ्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात एकदा जरूर मिळाली. रणसंख्या पाहायला मिळते फक्त 4. चेंडू झालेत आतापर्यंत 9 मध्ये 5 चेंडू डॉट, धावा आल्या 4. हा बॉल पुन्हा एकदा ऑन दी राईस खेळलेत, बॉल हवेमध्ये. 40+ खेळाडू तिकडे आहेत, झेल टिपतील, पकडतील आणि थोडंसं सेलिब्रेशन मैदानामध्ये पॅडी आणि त्या क्षेत्ररक्षकांमध्ये चांगलं जेस्चर आपल्याला पाहायला मिळालं. धावत विशाल भोईर आणि याच दरम्यान सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांचे इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचे चिरंजीव सुद्धा ज्यांनी मगाशी मात्र फार छान खेळ केला, त्यांच्यासाठी बरेचसे कॅश प्राइजेस सुद्धा आम्हाला पाहायला मिळाले. अनेक चकमकी आम्हाला पाहायला मिळाल्या, त्यांच्या नावाची चर्चा सुद्धा झाली. झेल टिपलाय ऑस्ट्रेलियन डेमन मार्टिन स्टाईल न. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये वन ऑफ द स्टायलिश बाउंड्री रायडर विशाल भोईर. खऱ्या अर्थानं जे खेळाडू सातत्यानं आपल्याला सराव करताना पाहायला मिळत नाहीत असेही खेळाडू मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळाले. जे क्रिकेटपासून थोडेसे दुरावले होते त्यांनाही आपण मैदानामध्ये खेळ करताना पाहायला मिळालं. ज्यांना क्रिकेटची हौस आहे त्यांनाही आपण मैदानामध्ये खेळ करताना पाहायला मिळालं. आज खरं तर सुनीलजी पाटील विद्यमान नगरसेवक, त्यांचे चिरंजीव अतिशजी पाटील, त्यांचाही खेळ आपण मगाशी पाहिला आणि त्यांनाही मैदानाकडे खरं तर येण्याची जी ओढ आहे, ते वेळ आहे, ते प्रेम आहे, खरं तर पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं. हे संपूर्ण श्रेय जे जाईल ना ते धीरज भोईर आणि त्यांची संपूर्ण जी टीम आहे त्यांनी आज खऱ्या अर्थानं बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर या स्पर्धेचं एक बीजारोपण केले. इथून पुढे पुन्हा एकदा त्यांनी मगाशी सांगितलं की जर का चांगला प्रतिसाद मिळाला तर पुढच्या वर्षी अजून काहीतरी नवीन करण्याचा आम्ही संकल्प आणि प्रयत्न सुद्धा करू. हा बॉल पुन्हा एकदा फ्लाईट दिले. राजेश एका बाजूने तग धरून उभे आहेत, परंतु त्याच्या बॅटमध्ये खऱ्या अर्थानं मी म्हणेन आत्तापर्यंत बॉल त्याला प्रॉपर कनेक्ट करता आलेला नाहीये. त्यामुळे ही मॅच कदाचित वन साइड झुकते का असं काहीसं प्रॉबॅबिलिटी अंदाज रसिक प्रेक्षक लावत असताना आपण बॅटिंग करणाऱ्या टीमला सांगूया की मॅच जर का वन साइड काढायची नसेल तर मात्र तुम्हाला जे काही करायचं आता आक्रमण करावं लागेल, षटकार चौकार ठोकावे लागतील, चार्ज घ्यावं लागेल. चार्ज घेतले. पहिला बॉल हवेमध्ये, फिल्डर नाही येत, नो मॅन्स रिझन मध्ये बॉल लँड होईल. शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर लॉंग चेस आहे,
1-2 अगदी हळुवार पद्धतीनं धावत पळत धावत जात असताना डीप मध्ये जातील, मिळेल ती एक नाही एकला एकच मिळाले कदाचित आणि धावसंख्या 1 न पुढे जात असताना पाहायला मिळते फक्त 6. आता आर्यन म्हात्रे रोहित स्ट्रायकिंग एंडवर आलेत. आर्यन म्हात्रेला आता कशी फलंदाजी करायला हवी जेणेकरून एक सन्मानजनक स्कोर फायटिंग टोटल ज्याला आपण म्हणतो तो उभा राहील. यावेळी जर पाहिलं तर स्क्वेअर लेगला खेळलाय हा बॉल, 1 रन कंप्लीट झाले. डिक्लेरेशन मध्ये बॉल चाललाय आणि मॅच वन साइड होणार नाहीये कारण की आर्यन म्हात्रे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना, नितेश सर त्याच्या बॅटमध्ये रन्स येऊ शकतात. इथून जर 40-45 पर्यंत जर पोहोचला संघ, 40 तर नाही म्हणता येईल पण 30-32 पर्यंत तरी पोहोचला तरी फाईट चांगली देऊ शकतो म्हात्रे कुटुंब संघ, त्यात काही शंका नाहीये. त्यासाठी आर्यन म्हात्रे याच्या बॅटमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले, स्क्वेअर लेगला डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 रन कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न करतात, फंबल झाला, मिसफिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे आणि तिसरीचाही प्रयत्न करतात आणि 3 धावा अगदी सहजरित्याने कंप्लीट देखील केल्या. चौथीचा प्रयत्न करतील का आणि चौथी रन मात्र या ठिकाणी अगदी सहजरित्याने पूर्ण झाली आहे. इकडून तिकडे तिकडून इकडे आणि फेकाफेक चौफेर फेकाफेक आम्हाला पाहायला मिळाले. खरं तर 4 धावा जरूर अंकित झाल्या. मगाशी मला वाटतं कोणीतरी 4 धावांसाठी कॅश प्राइज 500 रुपये लावले होते. धावा मात्र नक्कीच चेंडू शिल्लक असतील ते फक्त 2 चेंडू शिल्लक असताना रोहित धावफलकावर डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 बाद 11. 11 धावा धावफलकावरती आहेत. आर्यन म्हात्रे फटके मोठे लगावे लागतील. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, त्यामध्ये किती बॉल हा खेळाडू फेस करतोय. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटवरती बॉल व्यवस्थितरित्याने आलेला नाही. या बॅटला जो स्टिकर असतो तर स्टिकरला बॉल लागत असताना लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्या हातामध्ये हा बॉल गेला. विशाल भोईर त्या ठिकाणी तैनात होते. एक सिंगल रन त्यांनी घेतली आहे. 12 धावा धावफलकावरती शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि राजेश म्हात्रे यांनी थोडंसं निराश केले मेगा फायनलच्या मॅचमध्ये नितेश भोईर सर, कारण की राजेश म्हात्रे जे आहेत ना ते मैदानाच्या आतमध्ये सध्या ते खेळत आहेत. पंचांचा इशारा हा वाईट बॉलचा जरूर आहे. हा वाईट बॉल आला, एक्स्ट्रा रन मिळणार आहे. 8 बॉल फेस केलेत सूरज म्हात्रेने नितेश सर आणि त्यांच्या बॅटमधनं फक्त 2 धावा आल्यात या महत्वाच्या सामन्यामध्ये. आणि क्रिकेट या खेळामध्ये वेळ बदलायला फार वेळ लागत नाही. अभिषेक शर्माला आपण पहिल्या काही सामन्यांमध्ये .0वर जात होता, शेवटच्या निर्णायक सामन्यामध्ये तो खेळला सुद्धा. आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू जो सलामीचा आहे तो जर का 0वर बाद झाला असता 2 मॅचेस 3 मॅचेसमध्ये तर कॅप्टननं त्याला फायनलच्या सामन्यामध्ये संधी दिली असती. नाही, ते ग्रामीण क्रिकेट तर वेगळाच आहे नितेश सर आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13 धावा 2 गडी बाद. सध्या जर पाहिलं ना तर ग्रामीण टेनिस क्रिकेट ज्या स्पर्धा आहेत थोडंसं कमी पाहायला मिळतील कारण की उन्हाचं तापमानही एवढं आहे ना की ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा ज्या आहेत ना, दाराबे गावचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत 40+ जे खेळाडू आहे लेजंड, त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी आम्ही उभं केलेलं आहे. या व्यासपीठावरती विराजमान होऊन तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता, या मॅचचा आनंद घेऊ शकता. मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाजीसाठी विकी भोईर मैदानाच्या आतमध्ये आला. मला असं वाटतं की आता धावा येण्यासाठी विकी भोईरनं डावखुऱ्या हातानं गोलंदाजी करायला पाहिजे. जर का त्यानं डाव्या हातानं केली गोलंदाजी तर धावा तो येऊ शकतात. बॉल फसलाय, बॉल हवेमध्ये झेल टिपला जाईल की नाही एकच मिळणार आहे. पुन्हा एकदा आपण अनाउन्समेंट करूया. या क्रीडांगणाच्या सभोवताली आमच्या दाराबे गावातील युवा वर्ग, ग्रामस्थ, ज्येष्ठ, श्रेष्ठ, प्रतिष्ठित आमचे सिनियर खेळाडू जर का उपस्थित असतील आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर आम्ही या स्पर्धेचे आयोजक किंबहुना आम्ही पुन्हा एकदा आवाहन करू की तुम्ही सर्वांनी या व्यासपीठावर यावं आणि सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आपण बक्षीस वितरण सोहळा म्हणजेच मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आपण संपन्न करणार आहोत. हा वेगवान चेंडू होता, पायावरती हा बॉल लागला आणि विकी भोईर आपल्याला पाहायला मिळतं सध्या गोलंदाजीसाठी. या गोलंदाजावरती षटका ठोकणं थोडंसं कठीणच आहे. यावेळेस जर पाहिलं पुन्हा एकदा फटका हवेमध्ये फसला आहे. प्रयत्न त्या ठिकाणी चांगले केले होते परंतु कॅच ड्रॉप झालेली आहे आणि या खेळाचा आनंद मात्र या कुटुंबाच्या स्पर्धेमध्ये घेता येतोय नितेश सर. बेस्ट फिल्डरचं हुकला ना आता रोहित. हा झेल जर का टिपला असता तर कदाचित अगदी बेस्ट फिल्डर मग नावावर होताच, या शंकाच नाही. परंतु तो खरं तर कॅच ड्रॉप झाला. धावा आल्या फक्त 16. 2 चेंडू शिल्लक असणार आहेत रोहित. किमान 1 षटकार 2 चौकार यायला पाहिजेत. बॉल जर का गेला ना बाहेर तर 4 मिळतील. ओहो,
क्या बात आहे. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले कुलदीप भोईर. कुलदीप भोईर आपल्याला पाहायला मिळाले. तर लॉंग ऑनला त्या ठिकाणी 4 धावा होत्या कन्फर्म, परंतु त्या खेळाडूंनी जी जंप त्या ठिकाणी मारली आणि त्याच्यानंतर 2 धावा आपल्या टीमसाठी सेव्ह केलेल्या आहेत. शेवटचा बॉल या इनिंगचा विकी भोईर राईट अबोव द विकेट. ब्रह्मास्त्र टाकला गेलाय, चॉप करण्याचा प्रयत्न, एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळत्या आणि पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपला. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 19 धावफलकावरती लागल्या. 2 गडी बाद आपण पाहतोय. मात्रे परिवार हा संघ 20 या धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळणारा. 19 धावा धावफलकावर 20 ची गरज. चौटीचे प्रत्येक गावामध्ये जत्रा चषक हे व्हायलाच हवा. प्रत्येक वेळी सिरियस क्रिकेट खेळून जमत नाही, थोडीशी मजा मस्ती हवी असते आणि त्यासाठी हा उपक्रम शोधलेला आहे जत्रा चषकाचा. नाही, नक्कीच रोहित, एक चांगली बाब नक्कीच तू नमूद केलीस. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रत्येकानं खरं तर या स्पर्धेचा आनंद घेतला. प्रत्येकाला मैदानामध्ये उतरण्याची संधी मिळाली आणि अनेक लहान वयोगटातील खेळाडू आम्हाला पाहायला मिळाले. मग अंडर 16चे काही खेळाडू, मग इथे या स्पर्धेमध्ये जक्ष तो सुद्धा खेळला. जक्षचं वय मग तर फक्त अंडर 10 असेल, बरोबर. जक्ष सचिन नाईक 15 वर्षाचा आहे का? म्हणजे जक्ष हा अंडर 16 आहे. 15 नसेल रे, तुझं नाही रे. आम्ही सचिन नाईक यांचे चिरंजीव, त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करतोय. सो ते अंडर 10चे खेळाडू आम्हाला पाहायला मिळाले. अंडर 16चे काही खेळाडू आम्हाला पाहायला. जक्ष आमच्या समेत आहेत, ते अंडर 16चे खेळाडू आहेत. काही खेळाडू आम्ही अंडर 19चे पाहिले आणि आज काही सिनियर खेळाडू त्यांनी मोठं सॅक्रिफाईस केलं. ते असं रोहित, असे फॉर्मॅट तुमच्या गावात मी पाहिले नाही, आमच्या गावात तूही पाहिले नाही. तर असा फॉर्मॅट धारावीमध्येच आहे, जिथे सिनियर खेळाडू जे प्लेइंग 11मध्ये सातत्यानं खेळ करतात त्यांना बक्षीस मिळणार नाहीये. ते फक्त परफॉर्मन्स देतील. खऱ्या अर्थानं ते फक्त परफॉर्मन्स देतील आणि बक्षीस मिळणार ते इतर खेळाडूंना. आणि उतरण्यामध्ये सुद्धा म्हणजे ते जर का बॅटिंग करत असतील मग एका षटकाच्या नंतर ते उतरतील. गोलंदाजी करत असतील तर मग एक षटक होईल, त्याच्यानंतर ते उतरतील. असे काही नियम या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि इस्पेशली जे सर्वोत्कृष्ट 4 खेळाडू आहेत, धीरज भोईर, त्याच्यामध्ये भावेश नाईक, त्याच्यामध्ये आपण सचिन नाईक, त्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा विकी भोईर, या 4 खेळाडूंचा उल्लेख केला तर या 4 खेळाडूंना 2 षटकाच्या नंतरच तुम्हाला मैदानामध्ये बॅटिंग करता येईल. किंबहुना षटक जर का फेकायचं असेल तर 2 षटकांच्या नंतरच तुम्हाला ते षटक फेकता येईल. असे काही खऱ्या अर्थानं खेळाला रिस्ट्रिक्ट करण्यासाठी, खेळाला रंजक बनवण्यासाठी आणि खेळाला अजून काही गमतीशीर बनवण्यासाठी मैदानामध्ये हे काही नियम आणि नियमावली आपल्याला पाहायला मिळाली. हॅट्स ऑफ टू धीरज भोईर, ज्यांची ही संकल्पना सत्यात उतरवली नाही तर यशस्वी संपन्न सुद्धा केली. यामुळे सर्वच दारावकरांनी आज या स्पर्धेचा आनंद घेतलाय, हे मात्र 100% खरं आहे. जत्रा चषक 2026 निश्चितप्रमाणे प्रीमियर लीग पेक्षा या स्पर्धेमध्ये मजा आली. या नितीश सर, जत्रा चषक. चला, गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला प्रल्हाद म्हात्रे पाहायला मिळतात. महेंद्र भोईर आणि प्रतीक भोईर सलामीची जोडी. या टार्गेट आहे 20 धावसंख्येचं जत्रा चषकावरती नाव कोरण्यासाठी भोईर कुटुंबियांना. पहिला बॉल शॉर्ट बॉल होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळालेली आहे आणि महेंद्र भोईर
हे मात्र पहिल्याच बॉलवरती शून्यावरती मात्र बाद होत आहेत. आणि ज्या पद्धतीने नितेश सरांनी उल्लेख केला की सध्या क्रिकेटचा क्रेज जो आहे ना नितेश सर तो वेगळाच आहे. आणि येत्या 7-8 दिवसांमध्ये भारताचा एक मोठा उत्सव येतो आहे, इंडियन प्रीमियर लीग. आणि त्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये जे 2 मित्र जे आहेत ना ते म्हणजे पूर्ण वर्ष सोबत असतात, परंतु ते 2 महिने आहेत ना त्यांच्यामध्ये कधी भांडणं होईल ना ते सांगता येत नाहीये. असा हा इंडियन प्रीमियर लीग IPLचा जो उत्सव आहे ना तो आहे. आणि क्रिकेटचा वेळ खऱ्या अर्थाने IPL मुळेच दुसऱ्या खेळाडूंना लागलेला आहे. ते असं आहे की भिन्न भिन्न मने, भिन्न भिन्न मनांचं भिन्न भिन्न विचार, आणि विचार जरी भिन्न असले ना, वेगवेगळे असले तरी सुद्धा क्रिकेटचं हे वेड ना तुझं संपणार ना माझं संपणार ना कोणाचं संपणार आहे. क्रिकेट एक वेड आहे आणि ज्याला वेड होता येत नाही तो माणूसच नव्हे ना. निश्चित भोईर. आता 5-6 दिवसानंतर पहा तुम्ही धीरज भोईरचे स्टेटस, महेंद्र सिंग धोनी जर्सी नंबर आता 7 नाही तर 8 पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेस जर पाहिला पुन्हा एकदा यावेळेस मिड ऑफच्या वरनं हा बॉल खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी 1 रन कंप्लीट झाली. अकाउंट ओपन झाला. टीमची धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 1 रन आपल्याला पाहायला मिळते. प्रल्हाद म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी 20 या धावसंख्येचा पाठलाग करतायत भोईर कुटुंबीय. यावेळेस बॅकवर्ड वरती जाऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न प्रतीक भोईर यांचा. हाई बॉल डॉट आला. टार्गेट सोपं आहे परंतु बॉल जसे डॉट होतील ना तर मॅचमध्ये असं वाटतंय का म्हात्रे कुटुंबी येईल, कारण की टार्गेट फक्त 20 धावसंख्येचं आहे. 40 तरी हवं होतं. मॅच चांगली पाहायला मिळाली असती. 21 बॉल 19 रनची गरज आहे या मॅचमध्ये. यावेळेस शॉर्ट बॉल होता ऑन साईडला खेळत मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल रन. यावेळेस जर पाहिला तर बॉल हवेमध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने धावलाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जत्रा चषक 2026 या स्पर्धेमध्ये करावे गावचा भूमिपुत्र अर्थात आमचे नितेश भोईर सर यांचा खरं त्याने आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. मी विनंती करतो नगरसेवक सन्माननीय आदरणीय सुनीलजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते करावे गावातील गोड व्यक्तिमत्व नितेश भोईर सरांचा या ठिकाणी आपण विशेष सन्मान करायचा आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केल्यात आणि उरण परिसरामध्ये एक मागणीचा आवाज म्हणून त्यांची ओळख आता मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. असे आमचे करावे गावचे भूमिपुत्र नितेशजी भोईर सर यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातो. टीमची धावसंख्या दाफलकावरती 8 लागली पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. थँक्यू सो मच नितेश भोईर सर. खूप मजा आली या स्पर्धेमध्ये समालोचन करत असताना जत्रा चषकामध्ये आणि सातत्यानं असंच प्रेम तुमचं आमच्यावरती राहू द्या. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे मात्र 8 धावा दाफलकावरती लागल्यात आणि समीकरण अगदी सोपं झालं आता. टीम भोईर कुटुंब या टीमसाठी विकी भोईर यांच्या टीमसाठी येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 12 रनची गरज आहे. आमची नितेश भोईर सरांची मॅच आहे. त्यांच्या गावामध्ये अंडरम बॉक्स क्रिकेटचा थरार सध्या चालू आहे आणि तिथे मॅच खेळण्यासाठी त्यांना जायचं आहे. ते रजा घेतात या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 18 बॉल आणि 12 रनची गरज आहे. खऱ्या अर्थाने डीजे मास्टरचा कौतुक आम्ही करणार आहोत. बक्षीस समारंभाच्या वेळी अरे हे खूप प्रभावित केला आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये असे डीजे मास्टर जे आहेत ना भरपूर कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. 18 बॉल आणि 12 रनची गरज आहे. गोलंदाज सिद्धेश म्हात्रे गोलंदाजीसाठी समोर प्रतीक भोईर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस जर पाहिलं तर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. हा बॉल एक सिंगल रन लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. टार्गेट सोपं झाला. एक धावसंख्येने या टार्गेट जवळ पोहोचू शकतो हा संघ. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 17 बॉल 11 रनची गरज. 17 बॉल 11 रनची गरज. मेगा फायनल जत्रा चषक 2026 आपण पाहतो. दाराबे गावाचा हा चषक. यावेळेस बॉल हवेमध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट परंतु बॉल सीमारेषा पार चालला. आर्यन म्हात्रे फिल्डिंग चुकीची. 6 धावा. ट्रॉफीच्या जवळ पोहोचलाय भोईर कुटुंब हा संघ.
तर भोईर कुटुंबाला हरवणं कठीण आहे. आता हे म्हात्रे कुटुंबाला कळलं असेल. यावेळेस बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा मिस टाइम झाला. विकेट किपर भरपूर वेगाने धावतोय. तोपर्यंत एक सिंगल रन पूर्ण झाली आहे. आता 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 4 रनची गरज आहे. एका भोईर कुटुंबाला त्यांनी पराभूत केलं होतं, परंतु दुसरा संघ जो त्यांनी तयार केला होता ना, आणि त्या टीमला पराभूत करणं थोडंसं कठीण होतं. आता सिद्धेश म्हात्रे आणि म्हात्रे कुटुंब या टीमसाठी 4 रनची गरज आहे फक्त जत्रा चषक जिंकण्यासाठी. प्रतीक भोईर पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न करत होते. सराव नाही असं कदाचित वाटतं प्रतीक भोईर यांचं, आणि की सातत्याने प्रतीक भोईरला पाहायला मोक्याच्या क्षणी षटकार ठोकलेत. एका बॉलमध्ये 6 रनची गरज असताना मच्छिंद्र स्मृती दारावे टीमसाठी तशी बॅटिंग सध्या दिसत नाही आहे. सरावापासून थोडेसे लांब आहेत. सिद्धेश म्हात्रे पुन्हा एकदा तयार होत आहेत. फ्लाइटेड बॉल पुन्हा एकदा फसवला गेलाय प्रतीक भोईर यांना. परत व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय. फक्त 3 रनची गरज या मॅच मध्ये. खूप चांगला प्रतिसाद प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने दिला या स्पर्धेसाठी. त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाचं आम्ही आभार व्यक्त करतोय. जी साथ तुम्ही या आयोजकांना दिली आहे, धीरज भोईर यांना दिली आहे, त्यांच्या वतीनं आभार व्यक्त प्रत्येक कुटुंबाचा आम्ही करतो. त्यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक. एक सिंगल रन, 2 रनची गरज या मॅच मध्ये असणार आहे. बॉल शिल्लक आहेत त्यांच्याकडे 13 बॉलमध्ये 2 रनची गरज आहे. ट्रॉफीच्या अगदी जवळ पोहोचतोय भोईर कुटुंब, आणि या भोईर कुटुंबाच्या देवारामध्ये ही ट्रॉफी आता विराजमान होणारा पहिलं पर्व आणि पहिली ट्रॉफी भोईर कुटुंब यांच्याकडे कदाचित जाणार असं तरी वाटतं. तर 13 बॉल 2 रनची गरज आहे. यावेळेस 1 रन कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. एकाच रन वरती थांबतील. आता स्कोर लेवल झालेला आणि आता 12 चेंडू शिल्लक आहेत, ज्यामध्ये 1 रनची गरज आहे. या शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा डीजे मास्टरला आम्ही आमंत्रित करतोय. आई गावदेवीचं गीत तुमच्या माध्यमातून आम्हाला ऐकवा. रनची गरज आहे. भोईर कुटुंब 12 बॉल 1 रनची गरज. पहिला विजेता संघ मिळणार आहे जत्रा चषकाला, आणि हा सामना फिनिश होईल का? कॅच पकडली गेली. अजून थोडंसं थांबावं लागणार, वेट करावं लागणार. विकेट मिळाली आहे. फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. कुलदीप भोईर चांगला खेळ त्यांनी साकारला. 1 रनची गरज असताना लॉंगॉनला कॅच दिलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्या कुटुंबाला विजयी करण्यासाठी 1 धाव त्यांच्या बॅटमधनं. तो नशिबा सूरज भोईर यांचं. यावेळेस हा बॉल जो आहे ना, तो बॅट आणि बॉलचा काही संपर्कच पाहायला मिळालेला नाहीये. ओव्हरपिच बॉल होता. तर 1 रनची गरज आहे. अजूनही वेट करावा लागते. थोडासा वेळ घेत आहेत भोईर कुटुंब विजयासाठी. 10 बॉल आणि 1 रनची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. समोर सूरज भोईर आहेत. 1 रनची गरज आहे. इथे बॅटला बॉल लागला, स्क्वेअर कट केलाय. विजयाचा चौकार. जत्रा चषक 2026 भोईर कुटुंब या टीम टीम भोईर कुटुंब आणि सिद्धेश म्हात्रे कुटुंब सेकंड रनर अप टीम आपल्याला पाहायला मिळतं.